माझे अनुसंधान विन स्नान संध्या जपो मध्यान. तो स्नान संध्या कर, तो आमचा एक विधी असतो. त्यावेळी मुंज झाली की गायत्री मंत्रात मिळतो आणि ती गायत्री दीक्षा असते, त्यावेळी तो त्रिसंध्येचा विधी असतो. तर ते स्नान संध्या कर, जप होम कर, याग यज्ञ कर, अनुष्ठान कर, काहीच उपयोग नाही. माझ्याकडे लक्षात नसेल तर मद भजन ते नव्हे, हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग शोधून काढा. नसेल माईक परत हातात घेणारच नाही. म्हणजे माऊलीला पण हेच विज्ञान सांगायचं आहे की तुम्ही दिवसातून कधीतरी 10 मिनिटं एकाग्र व्हा आणि एकाग्र होऊन तुमच्यामध्ये ज्या दडलेल्या शक्ती आहेत त्या जागृत करा. तुमच्यात संयम आहे, बाजारातून आणायचं नाही. आणि हे मी कृतीनं प्रूव्ह केलंय. इथे माझे बरेच हजारो भक्तगण बसलेले आहेत, त्यांना विचारा. माझ्याकडे आल्यानंतर त्याची अडचण मी ऐकतो. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, माझ्यावर अंधश्रद्धा निर्मूलन टीका का करायची? कारण हे लोकांची अडचणी कशा काय सोडवतात. मी काय करतो ते माहिती नव्हतं. त्यांना वाटायचं की हा पोहा बाबासारखा काहीतरी मार्ग सांगतो. माझ्याकडे मार्ग एकच आहे, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढायचा, तुला देव आवडतो त्याची भक्ती करायची. आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नको. तू मला भक्ती दे, तुला स्थैर्य नाही मिळालं तर मला विचार. हिची गॅरंटी का देतो मी गुरु आहे. गुरुचं कामच ते असतं, आई वडिलांचं कामच ते असतं, मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. घाबरू नकोस, लढू, तू लढ, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. हरायचं नाही. अपयश येत असतं, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, हे गुरुनी सांगायचं असतं. आणि ते मी काम करतो. त्यामुळे मी काही जणांना समजलो, काही जणांना समजलो नाही. त्यामुळे टीका होत असतात. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमासी. माझ्या अभंगामध्ये मी सांगितलंय की नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमासी. आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपाव. त्यामुळे भक्ती जी आहे ही भक्ती आपल्याला अंधश्रद्धेकडे घेऊन जात नाही. भक्ती हा एकाग्रतेचा व्यायाम आहे. ज्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही त्यांना आमच्या अध्यात्म सांगतात त्राटक कर. म्हणजे एक दिवा घे, ज्योत घे पेटलेली, आणि तुझ्या आय लेवलला ते निरांजन राहील एवढ्या उंचीवर ते निरांजन ठेव आणि त्या ज्योतीकडे एकटक बघत राहा. असं एक 10 मिनिटं कर आणि अनुभव घेऊन बघ तुझ्यामध्ये एकाग्रता वाढते का. एकाग्रता वाढली की त्या मुलाच्या अभ्यास लक्षामध्ये राहणार म्हणजे राहणार. कारण आपल्याला 2 मन आहेत, एक अंतर्मन आणि बहिर्मन. ही 2 मन एकाग्र झाल्यानंतर आपल्यामध्ये पोक्तपणा येतो, आपल्यामध्ये दूरदृष्टी येते. आणि मग दूरदृष्टी आली की आपल्याला कळतं की आपण जनावर नाही आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. ते मग त्या ज्ञानानं आपल्याला कळतं संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायचं होय. योग्य प्रकारचे विचार करून आपण जगलो तर हाच जन्म आपल्याला मोक्ष मिळवून देऊ शकतो. म्हणून आपण काय करायचंय, जास्तीत जास्त भक्ती करून आपली भक्तीची पुंजी वाढवा. इथे इन्कम टॅक्सवाल्याची भीती नाही, GST लागणारच नाही आहे, कसा लागत नाही. आणि जे आपल्याकडे तो वाढतं ना व्याज, ते आपल्याला मुक्तिधामापर्यंत कसं घेऊन जायचं आहे ते सांगतो मी. सगळ्या उठा का आता, उठा, उभे राहा सगळेजण. आणि जमलं तर स्वतःला विसरा आणि नाचायला सुरुवात करा. स्वतःला विसरलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही स्वतःला विसराल त्याचं नाव आहे शरणागती. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, मी छोटा आहे, विसरा आणि देवाला शरण या. हरिनामाच्या गंगेमध्ये